झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा देवा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजं मारुतुल्य वेगं जितेन्द्रिय मध्यमतां वरिष्ठं पातात्मजं वारयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कंती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे पंचम वेद निर्माते पंचम पुरुषार्थ असणारे नवे नवे जगाचा संसार सुखाचा होण्यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्णपणे आहुती देणारे कसे जाळोणी संसार बैसलो अंगणी वमन ते मनी बैसले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देय कष्टविती परोपकारे नवे नवे काशी की कला जाती थी मथुरा में मस्जिद होती थी अगर एक शिवाजी नहीं होती तो सबके होती थी अशा असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु असणारे धर्मगुरु असणारे तुकोबाराय महाराज आजच्या गोड अशा अभंगामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये काय अशी साधना केली अरे आमचा सांभाळ कोणी केला आम्ही आमच्या जीवन आमचा स्वतःचा जन्म आमचा स्वतःचा अवतार आमचा स्वतःचा जन्म आम्ही सार्थकी लावला परंतु कोणाच्या संगतीमध्ये संतांच्या संगतीमध्ये अरे बाबांनो तुम्ही पण तेच करा विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय महाराज म्हणतायत आम्ही आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर आम्ही आमचा जन्म सार्थकी लावला म्हटले परंतु एड्या घराचे आम्ही एड्या गबाळाच्या संगतीमध्ये गेलो नाहीत आम्ही संतांच्या संगतीत गेलो संतांच्या संगतीत गेल्याचा फायदा काय झाला संतांनी आम्हाला सांभाळून घेतलं जीवनात असं झालं जीवनामध्ये असणारी भय खंत भ्रम काय असेल सर्व काही संपूर्ण गेलं त्याच्यामुळे आता आम्हाला असं वाटतंय आमचा जन्म सार्थकी झाला शेवटचे उद्गार तर असे निघाले तुकोबाराय महाराजांचे कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो महाराज म्हटले आता याच्यापेक्षा जास्त काहीच करायची गरज नाही कृतकृत्य झालो याच्या पुढे महाराज म्हणतात अरे संपूर्ण जग ज्या गोष्टीला घाबरताना एखादा म्हणत असेल जरा रांगड्या भाषेत सांगू का एखादा म्हणत असेल मी माझ्या बापाला देखील घाबरत नाही मी वडिलांना म्हणणार होतो पण तेवढं एखादा म्हणत असेल मी माझ्या बापाला घाबरत नाही
तो सुद्धा एका गोष्टीला घाबरतो. कशाला घाबरतो? तो सुद्धा त्या काळाला घाबरतो, त्या मरणाला घाबरतो. तुकोबाराय महाराज म्हणतात, आम्ही संतांच्या संगतीत गेलो, आमचं संचित क्रेमाण प्रारब्ध संपून गेलं, आम्हाला त्या मरणाची देखील भीती राहिली नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्ही आम्ही ही जन्माला येतो, संत महात्मे जन्माला येत असतात. आपण इथे आल्यानंतर काय करतो? सध्या मुलगा जन्माला आला ना, तो आल्या काय करतो माहितीये का? तुम्हाला जेवढे फंक्शन माहित नाही ना, त्यापेक्षा जास्त फंक्शनच्या जन्मदात्या पोराला माहिती. महाराज तुम्ही आम्ही जन्माला आलोय आणि संत महात्मे जन्माला येतात. दादांनो, हा नरदेह असा मिळालेला आहे, 3.5 हाताचा हा नरदेह मिळालाय. याच देहाने आपल्याला देव देखील होता येतं आणि याच देहाने मातीत सुद्धा जाता येतं. महाराज म्हणाल, महाराज याला काही प्रमाण? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पद वेगेने, सच्चिदानंद पद वेगेने, धन्य आम्ही जन्मालो आलो, दास विठोबा ते झालो. सच्चिदानंद पद वेगेने, याच देहाने दादा देव सुद्धा होता येतो बर का आप्पा. या देहाने देव होता येतं, फक्त आपली वाटचाल त्या मार्गाने असली पाहिजे दादा. नाहीतर आपल्याला मातीत सुद्धा हाच देह घालवतो. काय म्हणतात? सच्चिदानंद पद वेगेरे, का धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. दादांनो, आपल्याला सुद्धा हा नरदेह जरी मिळाला असेल, आपण ठरवायचंय आपण या देहाने काय करायचंय. दादा ठरवलं तर काहीच का अशक्य नाहीये, ठरवलं तर अशक्य नाहीये, परंतु आपण दादा ठरवतच नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका मानेरा. काय म्हणतात? असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. दादा इथे आल्यानंतर, जीवनामध्ये आल्यानंतर, हा देह मिळाल्यानंतर काहीतरी उद्दिष्ट, काहीतरी हेतू, काहीतरी ध्येय ठेवून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे काका. आज आपल्या विशेष उपस्थितीमध्ये गोड असा जो सिद्ध हनुमान मंदिराचा सप्ताह होतो ना, तिथले आमचे प्रेमाचे संबंध असणारे गोड असे आमचे मार्गदर्शक आमचे हरिदास काका वाघ सुद्धा आज उपस्थित राहिलेले आहेत. आनंद वाटतोय की माझ्या कीर्तनासाठी ऐकण्यासाठी त्या काका आलेत. काय म्हणतोय? आपण जीवन जगत असताना उद्दिष्ट, हेतू, ध्येय काहीतरी ठेवलं पाहिजे. नाहीतर काय होतं, आपण काय करतो, जन्माला यायचं म्हणून येतो आणि जायचं म्हणून जातो. आमच्या माता माऊल्या सहज म्हणतात, काय म्हणतात माहिती का? हळू सांगू का जोरात सांगू? एखादा यायचा म्हणून येतो, जायचा म्हणून जातो, त्याला आमच्या माता माऊल्या काय म्हणतात सांगू दादा? जन्माला आला हेला, पुढे काय? ते मागच्या बाया बोलत नाहीये, उपास आहे का? पावती पुस्तक पाडणारे काय? जन्माला आला हेला, पुढे काय? याच्यासाठी काही गाथा पाठ करायची गरज नाही. महाराज आपलं सुद्धा जीवन असं नसावं. अरे आपण गेल्यानंतर लोकांनी
लोकांनी म्हटलं पाहिजे, अरे दादा यांची अजून गरज होते, 5-50 सप्ते तरी अजून चांगले केले असते. नाहीतर काहींनी म्हणायला नको, अरे बरं झालं गेला एकदाची गावातली काय गेली. लोक म्हणे मांजर आडवी गेली का कामांना अडथळा येतो. काय म्हणतात ते जुने म्हातारे लोक, यांनी अप्रथा पाडून ठेवल्या. काय म्हटले, मांजर आडवी गेली का म्हणे काय होतं. अरे दादा त्या मांजरीने जायचं तरी कुठे चंदने काका, कुठं जायचं. अरे ते मांजर आडवी गेली तर तुमचं 100 आणि 101% काम होणार दादा, परंतु एखादा माणूस चांगल्या कार्यामध्ये आडवा जाऊ द्या, काय होणार, काय होणार. होणार काम देखील दादा होणार नाही. आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. महाराज म्हणतात आपल्याला या देहाने इति सार्थकता करायची. अरे गेल्यानंतर लोकांनी तुमचं नाव तरी चांगलं घेतलं पाहिजे. कबीर महाराज सर किती गोड म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए दुनिया से हम रोए, दुनिया से हम रोए, ऐसी करणी कर चलो दुनिया रोए हम हसे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे असू देत. महाराज म्हणतात आपण आपल्या जीवनामध्ये येऊन अर्थपूर्ण जीवन जगलं पाहिजे. नाहीतर माझे ज्ञानोबा महाराज सुद्धा सांगतात, नाहीतर एखाद्याचं जीवन कसं असं सांगू का. साबरी वाढीनल्या सरळा वरी फळना तू पोकळा, कास्तन झालिया गळा शेळेची. साबर बघितली दादा तुम्ही सर्व शेतकरी मंडळी, मला सांगा मावशी, साबरीचा उपयोग नवरात्रीच्या उपवासासाठी तिला गोड गोड फळं येतात आणि तो उपवासाला चालतं का. साबरीचा सरपण कामात येतं का. मग साबरी दिसायला गोड आहे का. वरी फळना तू पोकळा, तिचा कोणालाच उपयोग होत नाही. मी कोणाच सांगतोय, हे उदाहरण महाराजांना कमी वाटलं, ज्ञानोबाराय महाराजांना वाटलं कमी. माझ्या ज्ञानोबाराय महाराजांचं काय सूक्ष्म चिंतन असेल दादा. काय म्हणावं महाराजांनी, का स्तन झालिया गळा शेळेची. आपण शेळी बघितली ना, शेळी शेळी बघितली का दादा, बरोबर शेळी माहिती आहे, माहिती. जर एका शेळीला 2 स्तन असतील, एका शेळीला जर 2 स्तन असतील, ती एका वेळी 2 लिटर दूध देते. तर 4 स्तन असणारी शेळी किती लिटर दूध देईल. 4. तुम्ही काय नाराज आहे का माझ्यावर. भराळ नाही का, कडक उपास चालू आहे मावशी बर का. सरकारने तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना काढलेली ना, माझ्याकडे सुद्धा एक योजना आहे आप्पा, माझ्याकडे सुद्धा गोड अशी योजना आहे. तुमच्याकडे लाडकी बहीण मध्ये थोडंफार येत असतील ना, माझ्याकडे लय जोरात योजना आहे. तुम्ही कीर्तनामध्ये विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दिलं रे दिलं, मग चुकीचा असो की बरोबर असो, जाताना माझ्याकडून जेवढे प्रश्न विचारले तेवढं तोळं सोनं मिळणार. आता इथून पासून तर तिथपर्यंत फक्त असं लक्ष द्यायचं, महाराजांनी किती प्रश्न विचारले आणि टिक मार्क करून ठेवा आपण किती उत्तर दिले. जाताना यायचं घेऊन जायचं. काय विचारत होतो, एका शेळीला जर 2 स्तन असतील लक्ष्मण महाराज, ती जर 2 लिटर दूध देत असेल तर 4 स्तन असणारी शेळी किती लिटर दूध देईल. किती देईल. 2च. आम्ही चहा पिऊन येऊ का दादा. शेळीला सुद्धा स्तन असतात, परंतु कुठे असतात काका, वाघ काका कुठे असतात, इथे असतात, इथे असतात, इथे बरोबर. त्या शेळीला जर इथे जर सण असतील दादा, तुम्ही सर्व शेतकरी मंडळी काका,
तुम्ही जर त्या शेळीला जर बाजारात जर नेलं तर त्याची किंमत वाढते, त्याची किंमतही वाढत नाही. ती दिसायला गोंड दिसते, दिसायला गोंड दिसत नाही, त्याची किंमत वाढत नाही, दूधही देत नाही. अरे जसं त्या सणांचं जीवन निरर्थक असतं तसं ज्या माणसाच्या जीवनामध्ये काही दिशा नसेल, उद्दिष्ट नसेल, हेतू नसेल, तसं त्याचं जीवन सुद्धा काय असं असतं, मातीची आखोळी दगड आला पोटासे. विठ्ठल विठ्ठल ऐका दादा, आपणही जन्माला येतो, परंतु आपण जन्माला आल्यानंतर दादा आपण फ्रेश दिसत नाही. तुम्हाला सांगेल दादा, आपल्या जीवनाची किंमत आपणच वाढवू शकतो. तुम्ही म्हणाल महाराज काहीतरी काय सांगतायत, आपण आपल्या जीवनाची किंमत वाढवू शकतो. दादा काय झालं, एक उदाहरण देऊन जाईल बघा. एखादा शास्त्रातलं नाही, परंतु माझ्या वाचनातलं आलेलं उदाहरण आहे दादा, सांगेल तुम्हाला. अत्यंत गरीब कुटुंबातील एक गरीब कुटुंब होतं. त्या गरीब कुटुंबामध्ये एक छोटासा बालक होता आणि त्याचे वडील होते. आणि वडील मोलमजुरी रोजंदारीवर काम करण्याला जायचे. आणि मुलगाही होता, परंतु मुलाला शिक्षणासाठी पैसे नव्हतं. अतिशय निराश झालेला, अतिशय डिप्रेशन मध्ये गेलेला तो लहानसा मुलगा होता. दुसरी तिसरीला असणारा मुलगा होता. दादा ऐका, त्या मुलाला बघितलं वडिलांनी, 1 दिवस बघितलं, 2 दिवस बघितलं, 3 दिवस बघितलं, 8 दिवस त्याचं निरीक्षण केलं. आणि वडिलांना लक्षात आलं, अरे आपला मुलगा अतिशय डिप्रेशन मध्ये गेलेला आहे, अतिशय तणावामध्ये गेलेला आहे, हा काहीच करत नाहीये, हा अतिशय नाराज आहे, याला काहीतरी दिशा दाखवली पाहिजे. आपण आपल्या जीवनाची किंमत स्वतः वाढवतो. त्या मुलाला सांगितलं, घरामध्ये परिस्थिती अतिशय बिकट होती. घरामध्ये एक मोठासा तागा होता आणि मळालेला तागा होता. वडिलांनी त्या ताग्यातून एक रुमालासारखा कपडा फाडला आणि त्या मुलाला सांगितलं, हे बघ दादा, उद्या बाजारात जायचं आणि हा कपडा तू 10 रुपयाला विकून यायचा. ऐकतायत? हा कपडा 10 रुपयाला विकून यायचा म्हटल्याबरोबर तो मुलगा निघाला. नुसता निघाला नाही, त्याने तो मळालेला कपडा होता तो चांगला धुवून टाकला. धुतल्यानंतर घरामध्ये इस्त्री नव्हती, त्याने आपल्या उशाला ठेवला आणि त्याला चांगली घडी घातली आणि तो मुलगा निघाला. दादांनो, तो मुलगा बाजारात गेला आणि बाजारात गेल्यानंतर बाजारामध्ये तो विकायला लागला. रुमाल घ्या रुमाल, 10 रुपयाला रुमाल, रुमाल घ्या रुमाल, 10 रुपयाला रुमाल, असं म्हणता 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 सकाळी 9 वाजेचा उभा असलेला तो छोटासा बालक सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्याने आवाज दिला. कोणीच त्याच्याकडे रुमाल घ्यायला आलं नाही. दादा ऐका ऐका ऐका, रुमाल घ्यायला कोणीच नाही आलं दादा. परंतु शेवटी 5:30 वाजता एक 4 व्हीलर त्याच्या समोर थांबावी आणि त्या 4 व्हीलरवाल्याने त्याच्या हातामध्ये 10 रुपये ठेवले आणि त्याने ते 10 रुपये घेऊन घराकडे धूम टोकली. त्याला आनंद वाटला, अरे बापरे, मी 10 रुपयाला हा रुमाल विकला, 10 रुपयाला हा रुमाल विकला. असा आनंदाच्या भरामध्ये डिप्रेशन मध्ये गेलेला मुलगा आनंदाच्या भरामध्ये पळत 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 घरी आला. वडीलही कामावरून आलेले होते, मोलमजुरी करून आला. बाप समोर बघितला आणि त्या बापाला सांगितलं, बाबा हे बघा, मी आज 10 रुपयाला तो हा रुमाल विकून दाखवला. बाबाने शाबासकी दिली. मुलगा पुन्हा गेला. दादा ऐका, मुलगा पुन्हा झोपी गेला. वडिलांनी दुसऱ्या दिवशी परत त्याच ताग्यातला एक कपडा फाडला आणि त्याला सांगितलं, दादा हा रुमाल घे आणि हा रुमाल तू आज 20 रुपयाला विकून दाखव. ऐकतायत? त्याने सांगितलं, बाबा अहो कालच मी सकाळी 9 वाजेपासून तर 5:30 वाजेपर्यंत आवाज दिला, तेव्हा कुठेतरी तो रुमाल लोकांनी 10 रुपयाला घेतला. आज हा रुमाल, तोच रुमाल कोण 20 रुपयाला घेईल? वडिलांनी सांगितलं, तू प्रयत्न तर कर. केले पाहिजेत ना प्रयत्न तर कर. काय सांगायचं दादा, त्याने प्रयत्न करायचं म्हणून त्या मुलाने पुन्हा नव्याने त्यांनी पुन्हा धुतलं. इस्त्री नव्हती म्हणून पुन्हा अंथरुणाखाली ठेवलं. पुन्हा बाजारात गेला. बाजारात गेल्यानंतर 9 वाजता उभा राहिला. 12 वाजेपर्यंत तेवढंच म्हणत होता, रुमाल घ्या रुमाल, 20 रुपयाला रुमाल. त्याच्या डोक्यामध्ये तर नेमकीच काय बुद्धी आली असावी. तो जिथे उभा होता तिथे एक शाळा होती. तो घरी आला. घरी आल्यानंतर आपल्याकडे असणाऱ्या रंगपेटीमधून त्याने एक छोटासा डोनाल्ड डकचं कार्टूनचं चित्र काढलं.
त्याच्यावर एक कार्टूनचं चित्र काढलं आणि कार्टूनचं चित्र काढल्यानंतर दादा पुन्हा त्याने तो कपडा घेतला आणि 4 वाजता परत शाळेच्या बाहेर जाऊन उभा राहिला. 5 वाजता शाळा उघडली आणि तो म्हणायला लागला, रुमाल घ्या, रुमाल, कार्टूनचा रुमाल घ्या, डोनाल्ड डकचा कार्टून काढलेल्याचा रुमाल घ्या. एक लहान छोटासा पिंट्या होता, त्याने आपल्या आईला सांगितलं. काय सांगितलं? म्हटले मला हा रुमाल पाहिजे, काही कर, मला तो कार्टूनचा रुमाल पाहिजे. त्या आईच्या मुलाच्या हट्टाला ती आईने तिचा हट्ट पुरवला आणि तो रुमाल घेऊन दिला. त्याला विचारलं, का रे बाळा, हे चित्र कोणी काढलं रे? त्याने सांगितलं, आई मीच काढलं ते चित्र. म्हटले, का रे तुला शाळेत जायचं नाही? म्हटले, माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची, त्यामुळे मला शाळेत काही जाता येत नाही दादा. माझी परिस्थिती एवढी नाही की मी एखाद्या शाळेत जाईल. परंतु अरे तू शाळेत जात नाही, परंतु किती गोड चित्र तू ह्या रुमालावर काढलं. त्याचे 20 रुपये त्या रुमालाचे ठेवले आणि आणखीन 20 रुपये त्या मुलाच्या हातावर बक्षीस म्हणून त्या माता माऊलीने ठेवले. त्या मुलाचा आनंद गगनामध्ये मावेनासा झाला. मुलगा परत गेला. तुम्हाला वाटेल महाराज किती लांबवत आहेत, परंतु बोध घ्या काय म्हणायचंय मला. दादा सांगतो, तो पुन्हा घरी गेला. इतका आनंद होता, इतका आनंद होता. वडिलांना सांगितलं, बाबा 20 रुपयाचा रुमाल होता, मी 40 रुपयाला विकून दाखवला. बाबांना एवढा आनंद वाटला. बाबा म्हटले, बघ तुला मी सांगितलं होतं ना, प्रयत्न तर कर, प्रयत्न तर कर. 40 रुपयाला विकला म्हटल्यावर पुन्हा वडिलांनी 2-3 दिवस जाऊ दिले. 2-3 दिवस गेल्यानंतर दादा तुम्हाला सांगतो, पुन्हा त्याच ताग्यातला एक कपडा फाडला. मुलाला अजून पूर्णपणे क्लिअर झालेला नव्हता मुलगा. मुलाला त्याच ताग्यातला एक कपडा फाडला दादा, आणि कपडा फाडल्यानंतर त्याला सांगितलं, हा घे रुमाल आणि आज तो 200 रुपयाला विकून दाखव. तुम्हाला महाराज हे सोपं आहे का? तुम्हाला सांगू का, वाळूचे कण रगडिता तेलही, टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण सुद्धा येत. दादा त्याने तो रुमाल पुन्हा घेतला. वडिलांना म्हटलं, अहो काय सांगायचं, किती कष्ट होतात, सोपं नाही म्हटले. तो पुन्हा बाजारात गेला. बाजारात गेल्यानंतर पुन्हा तोच कपडा विकायला लागला. किती रुपयाला? 200 रुपयाला. कोणी घ्यायला तयार नाही. परंतु त्याला एक बातमी अशी लक्षात आली 12-12:30 वाजता की आपल्या या बाजारपेठेच्या मोकळ्या पटांगणावर एक मोठी महागायिका लता मंगेशकर आलेले आहेत म्हटले. छोटासा असणारा बालकासारखा 2री-3रीचा मुलगा लुटू त्या रुमाल घेऊन गेला आणि गर्दीमधून असा घुसल्याबरोबर स्टेजवर पोहोचला आणि लता मंगेशकरांना म्हटला, मी तुमचा फॅन आहे म्हटला, मला या रुमालावर तुमची साईन द्या. काय द्या? तुमची ऑटोग्राफ द्या म्हटले. त्याने ती ऑटोग्राफ घेतली. मुलगा किती हुशार होता दादा, प्रयत्न काय होता बघा. त्या मुलाने ती ऑटोग्राफ घेतली आणि गर्दीमधून पुन्हा असा बाहेर निघाला आणि गर्दीच्या बाहेर जाऊन असा गेट जवळ जाऊन उभा राहिला आणि लोकांना म्हणायला लागला, अरे काय लता मंगेशकरांना भेटायला जातात? अरे माझ्याकडे त्यांनी ऑटोग्राफ केलेला रुमाल आहे, घ्या म्हटले 200 रुपयाला. लोकांची गर्दी झाली आणि एका सेकंदामध्ये त्याचा रुमाल विकला गेला. पळत वडिलांकडे आला आणि वडिलांना सांगितलं, बाबा मी आज हा रुमाल 200 रुपयाला विकला. वडिलांनी सांगितलं, दादा एवढ्या सर्व गोष्टीमधून तू काय बोध घेतला? त्याने सांगितलं की म्हटले, मी एवढा बोध घेतला की प्रयत्न जर केलेत तर आपल्या प्रयत्नाला यश येतच. वडील म्हटले, चूक. तुम्ही म्हणाल काय चूक? वडील म्हटले चूक. मुलगा जरा गोंधळात पडला, चूक? वडिलांनी सांगितलं, तसं नाही दादा, माझं शिक्षण जास्त झालेलं नाही, परंतु मी तुला एकच सांगतो, मी लोकांचे इथे मोल मजुरी करतो. दादा तुला हे जे शरीर मिळालंय त्याची किंमत काय ठरवायची आणि कोणत्या क्वालिटी पर्यंत पोहोचवायची हे तुझ्या हातामध्ये. दादा आपल्याला जे शरीर मिळाले ना दादा, हे फाटकं मळकं कसं मिळालं आपल्यालाच माहितीये. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आमासी का दिली वांगुली. आपल्याला जे शरीर मिळालंय ना शिवंत देहा जाणार सकळ, ऐसा खातो काळ सावधान. महाराज आपल्याला हे जे शरीर मिळालंय हे थोडं मिळालंय, परंतु त्याची किंमत
कुठपर्यंत पोचवायची आणि काय करायची हे आपल्याच हातामध्ये. म्हणून म्हणतात तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. काय म्हणतोय संत महात्म्याने सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये काय केलं असेल तर संतांची संगती केली. म्हटले संतांची संगती केल्यानंतर काय फायदा झाला? जन्म आलो त्याचे, 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 त्याचे जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे. आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे, मज सांभाळले सत्ते राम, मज सांभाळले सत्ते. आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे, मज सांभाळले, मज सांभाळले. संत महात्मे सुद्धा जन्माला येतात, परंतु आपण इथे आल्यानंतर आपण आपलं कर्म प्रारब्ध क्रियमाण सोबत घेऊन येतो दादा. परंतु संत महात्मे हे कर्म प्रारब्ध क्रियमाण सर्व काही सोडून इथे येत असतात. आणि प्रत्येक जण दिसताना दिसतोय, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख आहे, प्रत्येकाच्या कपाळावर आड्या पडलेल्या आहेत. का? त्याच्या कपाळावर आड्या पडायचं कारण त्याचंच कपाळ. जिथे जातो काय म्हणतोय? माझं वाक्य समजलं असेल की पुन्हा सांगू? वन्स मोर. प्रत्येकाच्या कपाळावर आड्या पडलेल्या आहे, आड्या. परंतु त्याला कारणीभूत काय आहे? त्याचंच कपाळ. कपाळ म्हणजे काय? त्याचंच नशीब, त्याचंच भोग, त्याचंच प्रारब्ध, त्याचंच कर्म दादा. अरे चांगल्या चांगल्या नसते कर्माने सोडलेलं नाहीये. मी बऱ्याचदा सांगून गेलो असेल, बऱ्याचदा ऐकलं असेल तुम्ही. अरे महाभारतापासून जर बघितलं तर आतापर्यंत एक एक जरी उदाहरण जरी आपण चेक केले दादा, तरी सुद्धा कर्माने कोणाला सोडलेलं नाहीये. महाभारताकडे जर आपण जर वळालो, त्यामध्ये जर बघितलं तर कोण होतं? सर्वश्रेष्ठ असणारे कोण होते? भीष्माचार्य होते दादा. भीष्माचार्यांना सुद्धा त्यांच्या कर्माने सोडलेलं नाही. भीष्माचार्यांच्या जीवनामध्ये शेवटचा प्रसंग यावा आणि शेवटच्या प्रसंगामध्ये दादा शेवटचा क्षण जवळ आला. शेवटच्या क्षणी सांगावं भीष्माचार्यांचा देह आता पडणार, परंतु त्यांचा शेवटचा देह कुठे होता? बाणांच्या शय्येवर. सर्व बाण होते आणि त्या बाणांच्या टोकावर त्यांचं शरीर पडलेलं होतं. त्यांचं शरीर पडलेलं असताना अरे देवाला विनंती केली, हे माधवा, हे केशवा, हे अनंता, असं काय चुकीचं कर्म केलेलं होतं की मला या बाणाच्या शय्येवर पडावं लागतंय. भगवंताने सांगितलं, लाव रे तो व्हिडिओ. ते आपलं बरं का, आपला काही कोणाशी संबंध नाही. असं थोडंफार नाही पवारणी केली तर झोपून जातील. अरे म्हटले भीष्माचार्यांना सांगायला लागले, भगवान परमात्मा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय कर्म केलं सांगू. म्हटले तुम्ही ज्यावेळी तरुण होतात ना, तुम्ही सहज शिकारीसाठी निघालात, परंतु काय झालं? तुम्ही रस्त्याने चालले होते आणि रस्त्याने जात असताना तुमच्या पाठीला भाता होता आणि त्यामध्ये बाण होते. म्हटले तुम्ही सहज चालले होते आणि तुमच्या रस्त्यामध्ये एक सरडा येऊन पडलेला होता, मेलेला सरडा.
हे लक्षात घ्या. मी जास्त कीर्तन करणार नाही, परंतु जेही सांगून जाईल तुमच्या कुठेतरी उद्धाराचा असेल. काय मेलेला सरडा पडलेला होता दादा, तो मेलेला सरडा तुम्ही काय केला? तुम्ही नुसता बाजूला नाही केला, तुम्ही भात्यातून एक बाण काढला. मग तरुणच होते, तरुण आहे म्हटल्यावर काय, असा बाण काढला दादा आणि बाणाच्या टोकावर तुम्ही तो सरडा उचलला. त्या सरड्याला इजा झाली म्हटले. कोणाला? मेलेल्या सरड्याला. लक्ष देऊन हा कीर्तन आहे का? मेलेल्या सरड्याला त्याचा त्रास झालाय आणि तुम्ही जसा तो उचलला, नुसता उचलून बाजूला नाही फेकला, तुम्ही जसा उचलला तो काट्याच्या कुंपणावर फेकून दिला. त्याच्या शरीराला पुन्हा सगळे काटे टोचलेत. म्हटले मग त्याच पुन्हा केले कर्म झाले, तेची भोगा आले उपजले मेले ऐसे. त्या सरड्याला, मेलेल्या सरड्याला काट्याच्या कुंपणावर टाकलं ना, म्हणून तुमचा शेवट सुद्धा कुठे होतोय? बाणांच्या टोकावर होतोय. अरे अजून महाभारतातलं दुसरं उदाहरण बोलून जाईल, सांगून जाईल. युधिष्ठिर होते, युधिष्ठिर. त्यांचं नाव काय ठेवलं होतं? धर्मराजा. धर्माने, नीतीने, खरेपणाने, साचपणाने, सत्यतेने वागणारा राजा म्हणजे कोण? धर्मराजा होते. धर्मराजाच्या जीवनामध्ये कधीच खोटं बोलायचं नाही. परंतु काय झालं? नरोवा कुंजरोवा त्यांच्याकडून काय झालं? खोटं बोलवण्यात आलं. बोलले नाहीत, बोलवण्यात आलं. परंतु काय व्हावं दादा? त्याचा फायदा बघा का, त्याचा तोटा बघा. तोटा काय झालं? जीवनामध्ये फक्त एकदा खोटं बोलले. माता माऊले आणि पुरुष मंडळी, मी एकदा परत वाक्य सांगून जाईल. जीवनामध्ये एकदाच धर्मराजा खोटं बोलले, खोटे बोललेत. काय झाला त्याचा परिणाम? ज्यावेळी स्वर्गारोहण होत होतं ना, स्वर्गात जाण्याची वेळ आलीत ना, त्यांचा उजव्या पायाचा एक अंगठा इथे गळून पडला. आपण आपला विचार करा, त्यामध्ये कीर्तन करणारे महाराज का होईनात? आपण आपला विचार करा, आपलं किती वरती जाईल आणि किती खाली राहील. आपण तर आता इतके बाईल वेडे, आधी लोक बाईल वेडे होते, आधी लोक बाईल वेडे होते. आता काय झालंय? आता मोबाईल वेडे. या मोबाईल मुळे इतकं खोटं बोलायचं प्रमाण वाढले. बापरे बापरे बापरे. मी तर म्हणतो आमचं किती वरती जात किती खाली राहत. काय म्हणतोय दादा? कर्म कोणालाच चुकत नाही, परंतु आमचे महाराज म्हणतायत की आम्ही संतांच्या संगतीत गेल्यामुळे आमचा जन्म साच होण्याचं कारण असं आहे की लाभ तो विशेष संता संगे. त्यांच्या संगतीमध्ये असा लाभ होता की आमच्याकडे असणारं आमचं कर्म, प्रारब्ध, क्रियमान इथेच संपले. म्हटले का हो? देवाला, मग आम्ही देवाची भक्ती केली तर महाराजांनी सांगितलं देवाची भक्ती करण्याच्या भानगडीत पडू नको. संतांच्या संगतीत जा, तुझा उद्धार होईल का? अरे देवालाच त्याचं कर्म चुकत नाही. कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. महाराज म्हणतात अरे त्या देवाला सुद्धा त्याचं कर्म चुकलेलं नाही.